2 महिने झालं अकोले नगरपंचायतच्या या काही ठराविक कामांचे निधी आल्यानंतरचे काही ठराविक कामं घेण्यात आली. त्या कामांना कुठल्या निविदा जोडल्या किंवा कुठल्या प्रकारे प्रशासकीय मान्यता घेऊन किंवा ठराव करून कामं घेतलीत हे असं या दोघांनी सांगितलं. परंतु मला सांगताना एवढंच सांगायचं आहे की आज हे जे साखळी उपोषण किंवा अगदी ठिय्या उपोषण, ठिय्या आंदोलन किंवा आम्ही आज सगळेच नगरसेवक आज रस्त्यावर उतरून नगरपंचायतच्या नगरसेवकांनी सगळ्या जे की आज सत्ताधारी नगरसेवकांनी दोघंही मिळून आज इथं आम्ही आज जनतेसमोर का आलोय. तर कामं होत आहेत, परंतु कामं होण्यालाही काही नियम आहेत, काही नियमावली आहेत आणि त्या नियमावली न धरून कामं केली गेली आहेत. काल आम्हाला प्रशासनाने एक पत्र दिलं की हे काल उपोषण मागे घ्यावे. आमचे गोरे साहेबांनी आम्हाला एक पत्र दिलं की जो ठराव आहे तो ठराव योग्य आहे, त्या ठरावाच्या अनुषंगाने तुम्ही उपोषण करू नये, की आम्ही जी कामं केली ती योग्य आहेत. आमचे सीओ साहेब आता इथे अवेलेबल आहेत आम्हाला. आम्ही सकाळपासून उपोषणाला बसलोय आणि उपोषण आज सीओ साहेबांनी आम्हाला काहीतरी आश्वासन देऊन किंवा काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देऊन आम्हाला जरी थांबवलं किंवा प्रशासनाने आम्हाला या गोष्टीची भीती दाखवली की याने काही होणार नाही किंवा आमच्या या उपोषणाचा काही तथ्य नाही, परंतु माझं प्रशासनाकडे 2-3च गोष्टींची मागणी आहे. पहिलं तर जी काय आम्ही कामांचे तुम्ही आता हे बघितलंय निविदा ज्या पद्धतीने निघतात किंवा एखादा प्रशासकीय येतं जेव्हा शासनाकडनं एखादा निधी प्रशासनाला पडतो किंवा आमच्या संस्थेला ही अकोले नगरपंचायत ही जी संस्था आहे स्वराज्य सार्वभौम संस्था आहे, तिथे ज्यावेळी शासनाने एखादा निधी टाकला त्या निधीचं पत्र आल्यानंतर त्याचा विषय हा विषय पत्रिकेवर घेऊन सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरसेवकांसमोर ठेवला जातो. त्याच्यानंतर त्याच्यावर सगळ्यांकडे सर्वानुमते कुठे काम घ्यायचं काय याच्याबद्दल चर्चा होऊन ते काम ठरतं. त्या कामाचं प्रोसिडिंग होतं, त्या कामाचं त्या मिटिंगचं मिनिट्स मध्ये टिप्पणी होते. त्या टिप्पणीच्या नंतर तो ठराव केल्यानंतर तो स्थायी समितीकडे त्याची निविदा काढून स्थायी समितीकडे ती मंजुरीसाठी जाते. मग स्थायीच्या मंजुरीनंतर पुन्हा ते सर्वसाधारण सभेमध्ये ते टेंडर पास होण्यासाठी येतं. परंतु आम्ही जी काही कामं दाखवलीत किंवा अजून बरीच कामं आहेत की ज्या कामांचा डबल ठराव घेण्यात आले. आता आमच्या सागर भाऊला दाखवता आलं नाही, पण आमच्या सागर भाऊने मला हे खोलून देता का, एक आमचा विषय आहे ज्यासाठी आम्ही भांडतो आहोत. किती नंबरचा विषय आहे हा? 2 नंबरचा विषय. आमची 30/5/2025 रोजीची आमची मीटिंग आहे सर्वसाधारण सभा. त्याच्यात 2 नंबरचा विषय आहे. विषय वेगळा आहे आणि आम्ही ज्याचा ठराव झालाय ठराव पत्रिकेवरचा विषय वेगळा आहे. हे खरं तर आणि कार्यालयीन टिप्पणी तर वेगळीच आहे. म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या सोयीनुसार ठराव बनवतात, त्यांच्या सोयीनुसार कामं ठरवतात. ज्या कामांचं आम्हाला कोणालाही आम्ही इथे बसलेलो सगळेच नगरसेवक आता आम्ही 5 जणी आहोत. आमचे नवनाथ भाऊ आहेत, सागर भाऊ आहेत, आमचे आरिफ भाऊ होते सकाळी बराच वेळ, आमच्या मनकरताई नाही आहेत, त्यांना याचे श्वेतालीताई होत्या, त्यांना हे 12वी-10वीचे पेपर चालू असल्या कारणाने त्या येऊ शकल्या नाही किंवा आमच्या विमल काकू आहेत. या सगळ्यांनी बघितलं तर हा विषय जो आम्ही ज्या विषयासाठी भांडतो आहोत ते विषय आमच्या मीटिंग मध्ये घेतलेच गेलेले नाहीयेत. मग आमचं प्रशासनाला एवढीच मागणी आहे की तुम्ही फक्त तो ठराव न देता त्याच्या रीतसर प्रोसिडिंग आम्हाला द्यावं, त्याच्या रीतसर आम्हाला निविदा द्यावी, त्याच्या स्थायी समितीला झाली की नाही. आमच्या आता सभापती ताईंनी सांगितलं, स्वाती ताईंनी, की जो विषय त्यांनी दाखवलाय तो विषय स्थायीच्या मिटिंगलाच झालेला नाही किंवा मिटिंगच झालेल्या नाहीत. जर मिटिंग न होता तुम्ही जर अशा पद्धतीने कामांचे हे करत असाल जनतेसमोर किंवा आम्हाला नगरसेवकांना फसवून ज्या पद्धतीने कामं चालली आहेत, आमचं सगळ्यांचा त्याच्यासाठी निषेध आहे आणि ही कामे प्रशासनाने थांबवावे एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. बाकी काही नाही. आम्ही निषेध करतो या अकोले नगरपंचायतच्या वतीने, आम्ही सगळेच निषेध करतो
आणि ही कामे थांबवावीत. हे उपोषण याच गोष्टीसाठी आहे, जी चुकीची कामं जी चालली ती थांबवली गेली पाहिजे. बस एवढीच आमची मागणी आहे. निधी हा प्रत्येकाच्या हक्काचा आहे. हा काय ठराविक 2 नगरसेवकांचा किंवा 2 अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वार्डापुरता नाही. त्यांनी कामाला तोडून तोडून जे काम सलग काम आहे, आपण प्रशासकीय कामांमध्ये बघितलेलं आहे. B1ची कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. 20-20 लाखाची कामं B1ची कामं केलेत. किंवा आता काही गोष्टी अशा आहेत ज्या बोलण्यासारख्या नाही. आमच्याकडे बरेच असे खरेदी आहेत ज्यांचा निविदा वेगळ्या आहेत, ज्यांचे हे पैसे लावलेले वेगळे आहेत. प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. प्रत्येक गोष्टीत आम्ही भांडण करायचं, प्रत्येक गोष्टीत आम्ही चिडचिड करायची. आणि आम्ही वारंवार सगळ्यांना सांगतोय की काम चुकीचं चाललंय, काम चुकीचं चाललंय, कोणी लक्ष देत नाही. आजच्या या उपोषणाने आमची फायदा किती किंवा तोटा किती हे नाही, परंतु आम्ही आमच्या न्यायासाठी इथे येऊन बसलोय. याच्यासाठी आम्हाला समाधान आहे. आम्ही सकाळपासून इथे बसलेलो आहे. प्रशासनाने आमची दखल घ्यावी अगर नाही घ्यावी, परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही आमच्या कामावर ठाम आहोत. आम्ही योग्य आहोत. आम्ही अयोग्य काम करत नाही आणि आम्ही अयोग्य मागणी देखील करत नाही. त्यामुळे आम्ही सर्व इथे आज बसलेलो आहोत. आम्हाला न्याय भेटला प्रशासनाकडनं तरी ठीक, नाही भेटला तर आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत जाऊ. आम्ही महसूल विभाग, आपलं नगरविकास विभागाकडे जाऊन आम्ही आमची दाद मागू, परंतु आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आणि आम्ही आमच्या उपोषणावरही ठाम आहोत. प्रशासनाला आता नगरपंचायत मध्ये प्रशासकीय कारभार चालू नाहीये. एका सत्ताधारी पार्टीचा 12 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे 12 नगरसेवक इथं सत्ताधारी म्हणून बसलेले आहेत. त्याच्यातले आता जवळजवळ किती जण इथं बीजेपीचे आहेत? 1 2 3 4 5 6, आम्ही 6 जण आहोत. 6 जण नाही आहोत सपोज. आमचे नवनाथ भाऊ शिवसेनेचे आहेत, उभाठा गटाचे आहेत, आमच्या श्वेताली ते राष्ट्रवादीचे आहेत. पक्ष म्हणून नाही, पक्ष म्हणून नाही. ऐका ना, माझं उत्तर तुम्हाला एवढंच आहे की पक्ष म्हणून आम्ही तर काम करत नाही. आम्ही अकोल्याच्या शहराच्या विकासाचं काम करतो. तर प्रशासनाला उद्या सत्ता भाजपची येऊ, राष्ट्रवादीची येऊ, उबाठाची येऊ किंवा तुतारी गटाची कुणाची येऊ, प्रशासनाला त्या बॉडीचं ऐकणं गरजेचं आहे. तिथला अध्यक्ष उपाध्यक्ष जे निर्णय घेतील, शेवटी पीठासीन अधिकारी कोण आहे? ते बाळासाहेब वळजे. ते जे सांगतील, त्यांनी 10 ठराव केले. माझं म्हणणं हे नव्हतं तुम्ही ठराव 100% कोणताही करा. आता आमचे सीओ साहेब म्हणतात की हा ठराव बरोबर आहे, तो ठराव बरोबर आहे. 100% मग तो बरोबर आहे ना, मग दुसरा होता तर फाडून का नाही टाकला? परशुराम शेट्टी बरोबर आहे ना. तुम्हाला एकच ठेवायचं होतं ना, 2-2 ठराव का ठेवले? 10 करा ना तुम्ही, दुरुस्त्या करा ना. आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही. चला तुमच्या वार्डात काम होतंय ना, आमचं त्याच्याबद्दलही मत नाही. आमच्या वार्डाने कामही नका करू, चला तुमच्याच वार्डात करा. पण मग 2-2 ठराव का? मीटिंगला का दाखवलं नाहीये? मीटिंग मध्ये आम्हाला एकालाही माहित नाही काम झालेलं. तुम्हाला कुणाला माहित आहे? अजिंठ्यावर विषय का नाहीये? त्यामुळे आम्ही प्रशासनाला जबाबदार धरत नाही. आम्ही जबाबदार कुणाला धरतो? अध्यक्षाला आणि उपाध्यक्षाला. शेवटी या सगळ्यामध्ये काय होतं माहितीये का, प्रशासनाला उत्तर द्यावे लागतात. शेवटी आता काय पर्याय नाही, प्रशासनालाच उत्तर देणे. कारण की काम लिखापडीचं काम कोण करते? प्रशासन करते, अधिकारी करतात, कर्मचारी करतात. पण ज्यावेळी केलं गेलं, उद्या मी अध्यक्ष असू, मी जे सांगेल तेच होणार आहे. शेवटी तो प्रशासकीय अधिकारी हा तुमच्या बॉडीच्या अंडर काम करतोय, तुमच्या अध्यक्षाच्या उपाध्यक्षाच्या अंडर काम करतोय. त्यामुळे मी तरी सर्वांच्या मते एवढंच सांगेल की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सर्वात पहिले जबाबदार आहेत.